नमस्कार शिक्षक मित्रांनो. आज आपण इयत्ता दुसरीतील लेखन विभागातील स्तर क्रमांक 14 श्रुतलेखनाकरिता 4-5 शब्दांनी 1-2 सोपी वाक्य योग्य पद्धतीने लिहिणे हा स्तर कसा प्राप्त करावा हे पाहणार आहोत. यासाठी कृतीयुक्त अध्यापन पद्धतीचा वापर करणार आहोत. तो खालीलप्रमाणे. यासाठी आपल्याला मोराचे चित्र चिटकवलेला बॉक्स लागेल आणि त्या बॉक्समध्ये मोराची माहिती असलेली 4 ते 5 शब्दांची 1 ते 2 सोपी वाक्ये असणारी मोराच्या आकाराची कार्डे असतील. यासाठी सर्वप्रथम शिक्षक बॉक्स विद्यार्थ्यासमोर ठेवतील. त्या बॉक्समधील कार्ड काढून त्याचे आदर्श प्रकट वाचन करून घेतील. मोर भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. मोराला चमकदार रंगाचा पिसारा असतो. त्यानंतर शिक्षक पुढे वाचन करतील व विद्यार्थी शिक्षकांच्या मागे वाचन करतील. त्यानंतर गटामध्ये विद्यार्थी त्या वाक्याचे अनुलेखन करतील व त्याचा सराव करतील. गटामध्ये विद्यार्थी प्रकट वाचन करतील व श्रुतलेखनाचा सराव करतील. त्यानंतर शिक्षक पुढील कार्ड काढतील व त्याचे आदर्श वाचन करून दाखवतील. मोर सुंदर व मोहक पक्षी आहे. मोराची मान गडद निळसर असते. वरील प्रमाणे विद्यार्थ्यांकडून शिक्षक सराव करून घेतील. मूल्यमापन. या ठिकाणी शिक्षक विद्यार्थ्यांना श्रुतलेखन करण्यासाठी वरील वाक्य योग्य गतीत वाचन करून दाखवतील. विद्यार्थी योग्य गतीमध्ये त्याचे श्रुतलेखन करतील. त्यानंतर विद्यार्थ्यांनी केलेले श्रुतलेखन तपासतील. अशा प्रकारे शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करतील. ज्या विद्यार्थ्यांनी अचूक श्रुतलेखन केले आहे त्यांचे कौतुक करतील व इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा देतील. त्यानंतर श्रुतलेखन बरोबर आलेल्या व श्रुतलेखन चुकलेल्या विद्यार्थ्यांच्या जोड्या करून त्यांना जोडीमध्ये सराव करायला सांगतील. स्वाध्याय. या घटकावर या पद्धतीने स्वाध्याय देते. आंबा. आंबा हा फळांचा राजा आहे. कच्च्या आंब्याला कैरी असे म्हणतात. या वाक्याचा सराव करून येण्यास विद्यार्थ्यांना सांगावे व दुसऱ्या दिवशी याच वाक्यांचे अनुलेखन आणि श्रुतलेखन विद्यार्थ्यांकडून करून घ्यावे आणि विद्यार्थी श्रुतलेखन कसे करतात हे पाहावे. अशा प्रकारे आपला हा विद्यार्थी हा स्तर प्राप्त करेल. चला तर मग आपणही एक पाऊल प्रगतीपथावर टाकूया आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीला हातभार लावूया. अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांचा लेखनाचा स्तर प्राप्त करून घेऊ शकतो. धन्यवाद.